आता कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात अत्यंत कडक नियम लागू झालेले आहेत। या संदर्भातला व्हिडिओ आपण आज पाहणार आहोत। नव्या लेबर कोडनुसार 7 तारखेपर्यंत तुमची सॅलरी आली पाहिजे। केंद्र सरकारने जे नवीन कामगार कायदे सुरू केलेले आहेत, लागू केलेले आहेत, आता प्रत्येक कंपनीला आपल्या कर्मचाऱ्याचा पगार महिना संपल्यानंतर 7 तारखेच्या आतमध्ये देणं अनिवार्य आहे, बंधनकारक आहे। मग ती खासगी कंपनी असू देत किंवा सरकारी असू देत किंवा मग कॉन्ट्रॅक्टवर काम करणारे कामगार असू देत, पगार वेळेवर न मिळाल्यास कंपन्या आता मोठा दंड त्यांना भरावा लागणार आहे। इतकंच नाही तर जर एखाद्या कर्मचाऱ्यानं नोकरी सोडली, राजीनामा दिला किंवा मग त्याला कामावरून काढून टाकलं तर त्याचा पूर्ण पगार हिशोब म्हणजे फुल अँड फायनल सेटलमेंट जी असते ती 2 दिवसांच्या आत करणं कंपनीवर बंधनकारक आहे। कामगारांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी हा ऐतिहासिक निर्णय आहे आणि यामुळे पगार रखडवणाऱ्या मालकांना आता कायद्याचा लगाम बसणार आहे। नव्या कायद्यांमधले 3 मोठे बदल पाहूयात। 7 तारखेपर्यंतची डेडलाईन, पगार कितीही असू दे तो महिन्याच्या 7 तारखेच्या आत खात्यामध्ये जमा झालाच पाहिजे। 2 दिवसांमध्ये हिशोब झाला पाहिजे। नोकरी सोडल्यानंतर 48 तासांच्या आत सगळी थकबाकी मिळणं तुमचा हक्क आहे। तिसरं, जर कंपनीने पगार उशिरा दिला तर कर्मचाऱ्याला व्याजासह पैसे मिळण्याची तरतूद सुद्धा आहे आणि मग कंपनीवर कायदेशीर कारवाई होऊ शकते। नेक्स्ट, हा नियम कंत्राटी, तात्पुरत्या किंवा मग कायमस्वरूपी अशा सगळ्या प्रकारच्या कामगारांना सुद्धा लागू आहे। बरं, तुम्ही काय करू शकता? जर तुमची कंपनी 7 तारखेच्या नंतर पगार देत असेल किंवा मग नोकरी सोडल्यानंतर पैसे अडवून धरत असेल तर मग तुम्ही जिल्हा कामगार आयुक्तालयामध्ये या नव्या कायद्याचा संदर्भ देऊन तक्रार सुद्धा दाखल करू शकता। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।